स्वराज्याचे संस्थापक जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मुश्किलें दिल के इरादों को आजमाती है, सपनों के पर्दे निगाहों से हटाती है। मुश्किलें दिल के इरादों को आजमाती है, सपनों के पर्दे निगाहों से हटाती है। हौसला मत हार मुसाफिर, गिरकर ठोकर इंसान को चलना सिखाती है, ठोकर इंसान को चलना सिखाती है। आज खऱ्या अर्थानं मानवी जीवन जगत असताना की माणसाने कशा पद्धतीचं आयुष्य व्यतीत करावं या विषयावरती बोलत असताना मी सांगेल की जीवन जीना आसान नहीं होता, संघर्षों के बिना कोई महान नहीं होता, जब तक ना पड़े हथौड़ों की चोट तब तक पत्थर भी भगवान नहीं होता। टाकेचे घाव सोसल्याशिवाय दगडाला सुद्धा देवपर प्राप्त होत नाही। त्या दगडाला जर देवपर प्राप्त करायचं असेल तर त्याला सुद्धा टाकेचे घाव सोसावे लागतात। आणि म्हणून खऱ्या अर्थानं आयुष्यामध्ये कष्ट केल्याशिवाय, आयुष्यामध्ये परिश्रम केल्याशिवाय कुणालाच काही भेटत नाही। आणि म्हणून आयुष्यामध्ये संकट आली, आयुष्यामध्ये जर वादळ आली तर खऱ्या अर्थानं त्या संकटाचा आणि त्या वादळाचा आपल्याला सामना करायचा आहे। आणि म्हणून मी सांगेल की पिंपळाच्या पानासारखं खडकावरती उगवता आलं पाहिजे, पिंपळाच्या पानासारखं खडकावरती उगवता आलं पाहिजे, निर्भीडतेच्या वाटेवरती चालता आलं पाहिजे। आणि संकटाचं काय, ती येतात आणि जातात, फक्त संकटाच्या छाताडावरती पाय देऊन घट्ट उभं राहता आलं पाहिजे। माणसाच्या आयुष्यामध्ये अनेक संकट येणार, अनेक वादळ येणार, पण त्या वादळांना घाबरायचं नसतं, त्या वादळांना पाठ दाखवायची नसते। आयुष्यामध्ये पुढे जायचं असतं, आयुष्यामध्ये चालत राहायचं असतं। आणि खऱ्या अर्थानं चालणाऱ्या माणसाला वाट मिळत असते, चालणाऱ्या माणसाला मार्ग मिळत असतो। आणि तो मार्ग मिळाल्यानंतर तो निश्चित जगामध्ये आपले स्वतःची ओळख निर्माण करत असतो, एक इतिहास निर्माण करत असतो। आणि म्हणून येणाऱ्या पुढच्या कालखंडामध्ये आपल्याला काळावरती जर स्वार व्हायचं असेल तर आपल्यामधला आत्मविश्वास आपल्याला जागा करावा लागणार आहे। आणि जोपर्यंत तो आत्मविश्वास जागा होणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं माणसाला त्याची स्वतःची ओळख होणार नाही। आणि म्हणून स्वतःची ओळख निर्माण करायची असेल तर आपण आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे। आपल्याकडे काही नाही याचा विचार करण्यापेक्षा आपल्याकडे काय आहे याचा आपण विचार करावा। याचा जर आपण विचार केला तर निश्चित आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही, आपण इतरांच्या आयुष्यात देखील आनंद निर्माण केल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून व्यासपीठाने जो वेळ दिलेला आहे, व्यासपीठाने जो विषय दिलेला आहे त्या विषयावरती मी माझा वैयक्तिक मत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि शेवटी व्यासपीठाची रजा घेत असताना एवढंच सांगेल की पक्षी गातात गाणी, वेद देतात पाणी, देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं, देता घेता एक दिवशी आपण सर्वांनी एक व्हावं। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय।